परत एक सिंधुदुर्गचा प्रकल्प गुजरातमध्ये गेलेला आहे. सातत्याने जे प्रकल्प जाण्याचं प्रमाण आहे ते सुरूच आहे. आता महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना चुल्लूभर पाणी में डूब मरना अशी जी म्हणा ना, चुल्लूभर पाणी में डूब मरो. संपूर्ण राज्य हे आता उद्योग विरहित राज्य होईल एक दिवस. असे मोठे प्रकल्प चालले. पाणबुडी प्रकल्प चालला, पर्यटन चाललंय. चाललं काय, फक्त देश म्हणजे गुजरात काय, महाराष्ट्र एकेकाळी अग्रस्थानी होता उद्योगाच्या संदर्भात. इन्व्हेस्टमेंट करणारे उद्योगपती इन्व्हेस्टर महाराष्ट्रातला पहिली प्रायोरिटी देत होते. प्रथम चॉईस होता. आता आपली चॉईस ही 8व्या 9व्या नंबरवर गेलेली आहे. 8-9 नंबरच्या मागे गेलो आम्ही. 1 नंबरवरचा महाराष्ट्र. जे उद्योग आहेत ते सर्व उद्योग आता झपाट्यानं पळवण्याचं काम चाललं आहे, बाहेर नेण्याचं काम चाललेलं आहे आणि काही जबरदस्तीनं घेण्याचं काम चाललेलं आहे. आणि समृद्ध गुजरात करून अख्खा देश खिळखिळा करणं, उद्ध्वस्त करणं हे राजरोसपणे सुरू आहे. या संदर्भात निश्चितपणे जे मोठे मोठे उद्योग गेलेत त्याला आत्ताचं सरकार याची मुखसंमती आहे आणि हे मिंदे होऊन याला सगळं सहन करत आहेत. त्यांचा इलेक्ट्रिक वाहनाचा प्रकल्प पण गुजरातल्या वाटेवर आहे. सर्व जातील. फॉक्सकन गेला, पाणबुडी गेला, मिहानमधला प्रकल्प गेला. इथला काही राहणार नाही. महाराष्ट्रातला तरुण हा भीक मागत रस्त्यावर फिरेल. हे दिवस महाराष्ट्राला येतील. त्यांच्या हातात काही देता आलं नाही, फक्त मात्र चांगलीवाली कटोरी द्या आणि त्यांना रस्त्यावर भीक मागत ठेवा. ही परिस्थिती राज्यात आणण्याचं काम सुरू झालेलं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.